नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता पूर्णाजी आणि सायली या दोघींच काय सुरू आहे, कारण आता सायली पूर्णाजीच्या रूममध्ये झोपायला आलेली आहे आणि पूर्णाजी मात्र काय करते, कारण सायली तर आपल्या प्रेग्नन्सीच्या या केलेल्या रिपोर्टवर म्हणजे तिला असं वाटत की ती प्रेग्नेंट आहे आणि त्यास ती आनंदात विचार करत आहे की काय करू, अर्जुनला सांगू किंवा नको सांगू. आणि त्याचमुळे आता विमलताईंच्या तो घडलेला प्रकार सगळं काही तिला आता एका विचारात आठवत असतं. आणि त्याच वेळेस आता ही पूर्णा आजी मोबाईलवर मस्त व्हिडिओ पाहत असते आणि तेवढ्यात सायलीच्या कानावर हे सगळं काही पडतं. ती लगेच उठून बसते आणि म्हणते की पूर्णाई, काय चाललं तुझं, हे सर्व किती वाजले बघ ब्र, आणि तू काय फोन बघत बसलीस. पूर्ण आई म्हणते की अगं झोप येत नव्हती मला म्हणून मी रील बघत बसले होते. आणि हे बघ तन्वी, तू सुद्धा बघ. तन्वी म्हणते म्हणजे सायली, मला अजिबात नाही बघायचं. आणि यावेळेस तर नाहीच नाही. पूर्णाई म्हणते की अगं तुला आवडेल अस रील दाखवते. सायली म्हणते की नाही, अजिबात मोबाईल बघायचं नाही. असं नाही, काय होईल का, तुला ॲसिडिटी होईल, पित्त खवळेल आणि तुझी झोपसुद्धा पूर्ण नाही होणार. पूर्ण म्हणते की मी एक काम करते, मी हेडफोन लावते आणि रील बघते, तुला डिस्टर्ब व्हायला नको, तू झोप. सायली म्हणते की अजिबात नाही. पूर्णाई, फोन दे इकडे, फोन दे बर इकडे, मी तुला फोन नाही बघून देणार आणि 5च मिनिट तुला झोप लागेल, झोप लवकर. पूर्णाई म्हणते की फक्त एकच रील, फक्त एक. तेव्हा आता पूर्णही म्हणते, एवढासा जीव आणि किती रागीट, अगदी रागीट नाथ मला मिळालेली आहे. हे ऐकून आता सायली म्हणते की काय बोलतेस. त्यानंतर मात्र पूर्ण आता फोन ठेवून देते आणि खाली डोक ठेवते. तेव्हा आता साई म्हणते की पूर्णाजी, खोलीमध्ये पाणीच राहिले नाही, मी आपल्याला पिण्यासाठी पाणी घेऊन येते, पण तोपर्यंत मात्र तो मोबाईल बघायचं नाही मला येईपर्यंत. तेव्हा मात्र पूर्णाई आपल्या चेहऱ्यावर हात ठेवते आणि सायली गुपचूप अगदी मंद पावला गेली आहे असं दाखवते. आणि पूर्णाजीच्या मागून मात्र ते हेडफोन वगैरे घेते आणि लगेच लपून ठेवते. तेव्हा सायली गेली हे बघून पूर्णाजी लगेच उठते आणि हेडफोन चेक करते. हेडफोन तर तिथे नसतात. तेव्हा पूर्णाजी विचार करते की माझे हेडफोन कुठे गेले, हिने लपवले की काय. त्यानंतर सायली आता बाहेर येते आणि म्हणते की बरं झालं पाणी आणण्याच्या निमित्ताने तरी मला खोलीच्या बाहेर पडता आलं. आता जाऊन मी यांच्याशी बोलते, परंतु हे जागे असतील का. अर्जुन मात्र आता फाईलमध्ये कसल्या तरी अभ्यासाचा म्हणजे केसचा विचार करत आहे आणि तेवढ्यात त्याला डुकले सुद्धा लागतात आणि अर्जुन लगेच आता सर्व काही ठेवून देतो. त्याला झोप लागलेली असते आणि तो आता बेडवर येऊन झोपतो. तेव्हा आता सायली मात्र आता आत येते आणि आतमध्ये आल्यानंतर ती बघते अर्जुनच्या रूमकडे. खोलीमध्ये काळोख दिसत नाही, नक्की हे जागे असतील म्हणून ती घाईने आता अर्जुनच्या रूममध्ये येत असते आणि आतमध्ये येते तर अर्जुन झोपलेला तिला दिसतो. तेव्हा आता ती अर्जुनच्या जवळ येते आणि विचार करते की आता काय करू, यांना उठवू का, आणि हे तर गाठ झोपलेले आहेत. तेव्हा आता सायली मात्र अर्जुनच्या अंगावर टाकते, यांना उठवायला नको, सकाळी उठतील तेव्हा बोलूयात, आणि खोलीतील लाईट बंद करते आणि परत ती मागे येते. त्यावरती आता पूर्णाजी हेडफोन शोधत असते की इने हेडफोन कुठे ठेवले असतील म्हणून ती कपाटात शोधत असते. आणि सायली आता अर्जुनच्या रूममधून बाहेर पडते आणि सायली मात्र विचार करतच येत असते. तोपर्यंत आता पूर्ण ही सगळ्या रूममध्ये हेडफोन शोधते, परंतु अजूनपर्यंत सापडलेले नसतात. आणि त्याच वेळेस ती आता बेडजवळ येते, परंतु तिला हेडफोनची आता ती बरोबर केबल दिसते आणि तिच्या लक्षात येत की नक्कीने बेड खाली लपवलेले आहेत. तेव्हा आता पूर्णही ते बेड खालून हे गादी आधी घालून हेडफोन काढते आणि खूपच खुश होत असते, अगदी नाचायला सुरुवात करते. आणि पूर्णाई सुद्धा आता एक चलाक म्हणजे डोक वापरते. सायली रूममध्ये येणार आहे तोच लगेच पूर्णही झोपून घेते. सायलीला असं दाखवते की ती झोपलेली आहे. सायली मात्र पूर्णही झोपलेली आहे.
हाणून ती सुद्धा आता झोपते आणि सायली झोपी गेलेली असते तेव्हा पूर्णाजी उठून पाहते की ही झोपली की काय. सायलीने मात्र ह्या कुशीवरून तिकडे तोंड केलेलं असतं. पाठमोरी झोपलेली असते. तू नाही जे तिला थोडासा हात लावून बघते. सायली झोपलेली आहे हे तिला समजते तेव्हा ती लगेच आता खुश उठून बसते आणि मोबाईलला मात्र हेडफोन जोडून आता मस्त रील पाहत असते. आणि बरोबर मात्र ती सायलीला उल्लू बनवते. त्यानंतर आता इकडे प्रिया जेलमध्ये मात्र चक्करून पडलेली आहे म्हणून तिला डॉक्टर चेक करायला आलेले असतात आणि ती आता उठून डोक्याला हात लावत विचार पडत करतच बसलेले आहे. कुणाकडेही तिचं लक्ष नाही. आणि तेवढ्यात लेडीज कॉन्स्टेबल हे डॉक्टरांना सांगतात की बघा, मी आता हिला बघितलं तर येथे चक्कर येऊन पडली होती आणि हिच्यामध्ये थोडीशी सुद्धा ताकद राहिलेली नाही. एकतर उद्या कोर्टामध्ये हिची केस आहे आणि हिला उभा राहायला सुद्धा ताकद नसेल तर कसं होईल. मग हिने काही खायला नको का. हिच्यामध्ये ताकद नको का. तेव्हा आता दुसरी जी काही तिच्या म्हणजे कायमच तिथे असते ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणते की हिला जे काही काल खायला दिले होते आणि सकाळी सुद्धा खायला दिले होते लगेच मात्र इला उलट्या झाल्या आणि उलट्या झाल्याक्षणी सगळं काही हे पडले बाहेर. मग आता तिने काही खायला नको का आणि आतापर्यंत तर काहीच खाल्लेलं नाही आणि हिला खूप अशक्तपणा आलेला आहे. तेव्हा डॉक्टर सगळं काही ऐकून घेतात. प्रिया मात्र आता डोळे बंद करून डोक्याला हात लावून बसलेले आहे. तेव्हा डॉक्टर आता प्रियाचा हातनाली चेक करतात आणि विचारतात की शेवटचे पिरियड्स कधी आले होते आणि तुला अजून मळमळ होतेस का. प्रिया काही बोलत नसते. त्यावरती डॉक्टर मात्र त्या लेडीज कॉन्स्टेबलला म्हणतात की हे बघा, तिच्या काही टेस्ट आपल्याला कराव्या लागतील. तिला आपण लगेच घेऊन जाऊयात. प्रियाला हाताला धरून त्या मात्र काही टेस्ट करण्यासाठी तिला घेऊन जातात. त्यानंतर इकडे पूर्ण मस्त मोबाईल पाहत असते. तेव्हा आता मध्ये पूर्णाईला मात्र आता रील बघून खूप हसायला येत असत. ती मोठ्याने हसत असते आणि तेवढ्या सायलीला जाग येते. सायली उठून बसते आणि लॅम्प लावते. दिवा लावल्याक्षणी आता पूर्ण सायलीकडे पाहते. सायली म्हणते की पूर्णाई, तुझं काय सुरू आहे. पूर्ण म्हणते की अग तू कशाला सारखी सारखी उठतेस. आता मी हेडफोन लावलेले आहे त्यामुळे तुला डिस्टर्ब सुद्धा होत नाही. तू झोप ना. तन्वी तेव्हा आता सायली म्हणते की अगं पण तू जागरण करतेस आणि हे बघ, तुला जागरण झाल्यामुळे त्रास होईल आणि तुझी आता ही हल्ला रील्स बघण्याची ती सवय खूपच वाढलेली आहे. त्यामुळे ही सवय मात्र आता लवकरात लवकर बदलून टाक आणि उद्यापासून नाही तर आत्तापासूनच ही सवय बदलून टाक. बंद करून टाक. चष्मा दे माझ्याकडे आणि मोबाईल सुद्धा माझ्याकडे दे. त्यावरती आता पूर्णाजी म्हणते की अगं मी तुझी आजी आहे की तू माझी आजी आहे. अगं तन्वी, तू माझी नात आहे. आजी असल्यासारखं वागू नकोस. त्यावरती सायली म्हणते की अगं तू जर लहान मुलीसारखे हट्ट केले मला तर तुझ्या आजीच व्हाव लागेल. आणि आणतो फोन इकडे दे इकडे म्हणून पूर्णाजीच्या हातातील फोन सायली आपल्या हातामध्ये घेते आणि चष्मा सुद्धा दे. पूर्णाजी म्हणते की अग चष्मा कशाला. पण सायली म्हणते की नाही, तुला दे म्हणते ना. दे इकडे म्हणून सायली चष्मा आणि मोबाईल आपल्याकडे घेते. त्यावरती पूर्णाई म्हणते की अगं थोडा वेळ, फक्त थोडा वेळ असून दे ना माझ्या शेजारी. हे सर्व सायली म्हणते की नाही, मी तुला झोपायला सांगितलं ना, मग झोप लवकर. आणि झोपते असं म्हणून पूर्णाई आता झोपते. पण सायली विचार करते की पूर्णाजीला आता झोप लागली परंतु उद्या मात्र जाग आल्यानंतर उठल्यावर नक्की त्या पुन्हा मोबाईल हातामध्ये घेतील आणि ही त्यांची सवय चांगली नाही. त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल म्हणून सायलीच्या डोक्यात काहीतरी प्लॅन येतोय. तेव्हा सायलीला आता फ्रेशवर वगैरे झाल्यानंतर पुन्हा मळमळ होत असते आणि ती किचनमध्ये येते आणि विचार करते की मला अजून सुद्धा मळमळ होत आहे. आता मी सकाळी जाते स्त्री रोग तज्ज्ञांकडे आणि खात्री करूनच घेते नक्की हे सर्व काय आहे. आणि ती पाणी वगैरे प्यायला घेते, काहीतरी किचनमध्ये करत असते आणि लगेच डॉक्टरांना कॉल करते
आणि डॉक्टरांना म्हणते की मी सायली, सुभेदार, तुम्ही प्लीज मला भेट म्हणजे मला तुम्हाला भेटायचे आहे, काही तपासण्या करायच्या आहे. डॉक्टर विचारतात की तुम्ही अपॉइंटमेंट घेतलेली आहे का? सायली म्हणते की नाही, मी तुम्हाला वेळेच्या अगोदर भेटायला येते. डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, लवकर या. पेशंट येण्याच्या अगोदर सायली म्हणते की थँक्यू डॉक्टर, तुम्ही मात्र पेशंटच्या अगोदर मला भेटण्याची परवानगी दिली. मी लगेच येते. सायली आता परत ते लिंबू पाणी वगैरे पीत मात्र तिला आणखीनच मळमळल्यासारखं होत असतं. ती रूममध्ये जाते तेव्हा आता विमलताई बघतात. विमलताईंनी ऐकलेलं असतं डॉक्टरांकडे सायली वहिनींना जायचं असतं तेव्हा. विमलताई विचार करतात की नक्की काय झालं असेल, यांना डॉक्टरांकडे का जायचं असेल. आणि त्या खाली आल्यानंतर मी विचारतेच त्यांना नक्की काय झालेलं आहे. सायली रूममध्ये गेलेली असते आणि विमलताई आपलं काम करायला जातात. त्यानंतर इकडे जेलमध्ये मात्र महिप्त आता प्राणायाम वगैरे योगा वगैरे करत आहे. आणि नागराज म्हणतो की काय रे महिप्त, काय सुरू आहे तुझं. तेव्हा आता महिप्त म्हणतो की अरे हे बघ, आपल्याला सकाळ होण्याच्या अगोदर म्हणजे सूर्यास्त होण्याच्या अगोदर उठायला हवं, म्हणजे देवाचं लक्ष आपल्यावर असतं. नागराज म्हणतो की अरे मला झोपून द्यायचं होतं, कशाला डिस्टर्ब करतो, सकाळी सकाळी झोपून दे. त्यावरती मात्र आता महिप्त हात जोडतो आणि श्लोक म्हणायला औषधं सायलीला लिहून देतात. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हा मात्र त्रास दिवसातून कोणत्याही वेळेला होऊ शकतो, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. आणि ही गोळी कंटिन्यू घेत राहा. आणि जी काही फॉलिक ॲसिडची टॅब्लेट आहे ती मात्र घ्यायला विसरू नका. आणि हे बघा, कोणतीही जड वस्तू आता उचलायची नाही आणि जास्तीत जास्त थकवा येईल अशी काम मात्र आता करायची नाहीत, टाळायची. ती वेळेवर जेवायचं, झोपायचं आणि भरपूर पाणी प्यायचं. आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ज्यूससुद्धा घेऊ शकतात. सायली हो असं म्हणते. आणि डॉक्टर आता पुढे म्हणतात की सगळं यात महत्त्वाचं म्हणजे आपलं मन शांत ठेवायचं, कारण हे सुरुवातीचे 3 महिने असतात तर ते बाळासाठी आणि आईसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि दर महिन्याला तुम्हाला आता इथे चेकअपसाठी यावं लागेल. आणि अशा वेळेत मात्र तुमचे मिस्टर तुमच्या सोबत असायला हवेत. बायकोच्या शरीरात मात्र काय बदल होतात हे नव्याला सुद्धा कळायला हवं. तेव्हा आता सायली विचारते की डॉक्टर, माझं बाळ व्यवस्थित आहे ना? तर डॉक्टर म्हणतात की हो, व्यवस्थित आहे. आणि खरं तर आत्ताच आपण सोनोग्राफी केली असती, कारण आता मला दुसरे पेशंट आहे आणि तुमची अपॉइंटमेंट सुद्धा नव्हती. आणि हे बघा, त्यामुळे मी तुम्हाला जास्त वेळ नाही देऊ शकत. आणि जेव्हा तुम्ही पुढच्या वेळेस येताल तेव्हा आपण नक्की सोनोग्राफी करू, चालेल ना तुम्हाला? तर सायली म्हणते की काही हरकत नाही डॉक्टर, आभारी आहे असे बोलून त्या डॉक्टरांशी काहीतरी आता विचारण करत असते, विचारपूस सुरू असते. आणि डॉक्टर त्याबद्दल तिला माहिती देत असत. डॉक्टरांशी बोलून मात्र सायलीला खूपच छान वाटतं. सायली खुश होते. त्यानंतर आता इकडे प्रियाला मात्र सलाईन वगैरे लावलेलं आणि डॉक्टर काही तिच्या तपासण्या वगैरे करतात. आणि तपासण्या वगैरे केल्यानंतर जे काही रिपोर्ट येतात तर आता लेडीज कॉन्स्टेबल डॉक्टरना विचारतात की म्हणजे ही? तर डॉक्टर म्हणतात की हो, ही गरोदर आहे. आणि डॉक्टर मात्र लेडीज कॉन्स्टेबल यांना म्हणतात की याची नीट काळजी घ्या, पुढील 3 महिन्यात काही पण प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर आता डॉक्टरांशी बोलल्यानंतर सायली मात्र बाहेर येते. पण बाहेर मात्र आता तिला खूप येऊन आनंद तर होत असतो, पण तेवढ्यात तिलाच चक्कर येते. तेव्हा ती खाली ते बसते आणि तेवढ्यात नर्स येतात. नर्स आता सायलीकडे बघून विचारतात की मॅडम, तुम्हाला काही त्रास होतो का? तेव्हा आता सायली म्हणते की जरा गरगरल्यासारखं झालं. डॉक्टर म्हणतात की ते नर्स म्हणतात की थांबा, मी तुम्हाला पाणी देते. आणि त्या सायलीला प्यायला पाणी देतात. आणि सायली पाणी पित असते. तर नर्स विचारतात की तुम्ही एकट्या चालत आहात का? तेव्हा सायली हो असं म्हणते. तर नर्स म्हणतात की थांबा, मी तुम्हाला एक गोळी देते, म्हणजे तुमचं गरगरण थांबेल. सायली म्हणते की नको, मी थोडा वेळ इथे बसते.
आणि मग जाते. मी तुमचे काम करा, मी ब्री आहे नर्स. म्हणतात की बरं ठीक आहे, काही लागलं तर मला सांगा, मी आहेच. तेवढ्यात सायली आता तिथे खुर्चीवर बसलेली असते आणि तेवढ्यात एक जोडप मात्र तेथे एक त्यांना बाळ होणार आहे हे त्यांना समजताच त्यांना इतका आनंद झालेला असतो. तो त्याच्या बायकोचे इतकं कौतुक करत असतो. खरंच तुम्हाला जगातील खूप मोठा आनंद दिलेला आहे, आपल्याला बाळ होणार आहे. बाळ आणि सायली त्या दोघांच्याकडे बघते. सायलीला मात्र हसू येते. तेव्हा आता ती त्याची बायको म्हणते की अहो जरा हळूच, सगळेजण ऐकतात. तेव्हा तो म्हणतो की अगं ऐकून देत ना, आणि थांबा एक मिनिट. आणि तो लगेच आता शेजारींचे दादा जात असतात तर त्यांच्या हातामध्ये हात देत म्हणतो की ओ दादा ऐका, आम्हाला बाळ होणार आहे. आणि तो आपल्या बायकोला मात्र सावकाश तिथे बसवतो आणि मी तुला पाणी वगैरे देऊ का असं विचारतो. तो तिच्या खूपच पुढे पुढे करत असतो. तेव्हा तिची बायको म्हणते की अहो नको, मी ठीक आहे. आणि तो तिला म्हणत असतो की आता यापुढे कोणतंही काम करायचं नाही, एका जागी मस्त निवांत बसून राहायचं. आणि सायली मात्र त्या दोघांकडे पाहत असते आणि तो घाईने म्हणतो की थांब, मी तुझ्यासाठी नारळ पाणी घेऊन येतो. तेव्हा आता उसकी बायको त्याचा हात धरते आणि येथे तुम्ही माझ्या बाजूला बसा, मला काही नको असं म्हणते की हे बघा, तुम्ही माझ्यासोबतच बसा. त्या आता आपल्या बाळाला सुद्धा कळायला हवं की त्याचे आई बाबा सोबत आहे, म्हणून दोघा तर एकमेकांच्या मिठीत आता बसतात. आणि तो तिला मिठीत घेत म्हणतो आपल्या बाळाला मात्र आपण त्याला हॉस्टेलला वगैरे टाकायचं नाही, तो 10 वर्षाचा होईपर्यंत आपल्याच खोलीमध्ये झोपणार. आणि तेवढ्यात मात्र त्याची बायको त्याला विचारते की तो कशावरून, ती का नाही. तेव्हा आता तिचा नवरा म्हणतो की हो, मला काही पण चालेल, मुलगा असो किंवा मुलगी असो, आपण दोघांवरही सारखीच प्रेम करायच. तो दोघं मात्र एकमेकांशी खूपच गप्पा करत असतात. सायली त्यांच्याकडे पाहते आणि सायलीच्या डोक्यात आता वेगळेच विचार येत असतात. ती विचार करते की आता हा क्षण आहे तो प्रत्येक जोडप्यासाठी किती आनंदाचा क्षण असतो. माझं दुर्दैव्य असं आहे की मी अजून सुद्धा यांना गोड बातमी नाही सांगू शकले. आणि यांना सुद्धा इतका आनंद होईल काय सांगू. त्यांना आनंद होईल का की जबाबदारीच एक ओझ वाटेल आणि ते बाळासाठी अजूनपर्यंत मनाने तयार होतील. आणि शेवटी ते काय निर्णय घेतील बरं, की ते दोघं आता जोडपं आहे तर ते आता एकमेकांशी इतक्या छान गप्पा करत आहे. सायलीने मात्र त्यांच्याकडे बघून आता आपली आठवण होते. जोडपं किती खुश आहे, त्यांना बाळ होणार आहे म्हणून. आणि अर्जुनला मात्र हे सर्व समजल्यानंतर तो कसा रिएक्ट होईल याचा सायली विचार करत असते. आणि तो माणूस मात्र आपल्या बायकोची इतकी काळजी घेत असतो, तिच्या कपाळाचा किस वगैरे घेत असतो. आणि सायली मात्र त्यांच्याकडे बघते आणि मनात ठरवते की किती काही जरी असलं तरी सुद्धा मला यांच्याशी बोलावं लागेल. आणि हे बाळासाठी मनापासून आनंदाने तयार झाल्यावरच घरातील सगळ्यांना हे सांगणार आहे. तोपर्यंत मी कुणाला नाही सांगू शकत. अगोदर मला यांना सांगायचं आहे बाळाच्या बाबतीत यांचं मत काय आहे हे मला आता म्हणजे यांच्याकडून माहिती करून घ्यायचंच आहे. त्यानंतर आता इकडे सगळेजण आता पूर्णचा चष्मा शोधतात, पण कुणालाही चष्मा काही सापडलेला नसतो. आणि सगळेजण आता खाली मान घालून उभे असतात. तर पूर्णाई आता प्रत्येकाच्या समोर येते आणि म्हणते की 5 जण माझा चष्मा शोधतात, पण एकाला सुद्धा चष्मा नाही सापडले. आणि ती काही सुई आहे का न सापडायला, कुठेतरी हरून जाण्यासाठी तुम्हाला नीट बघायला काय झालं होतं. त्यावरती प्रताप म्हणतो की अगं पूर्ण आई, अगं खरंच आम्ही नीट शोधला, तुझा चष्मा प्रत्येक ठिकाणी शोधला, पण खरंच आम्हाला तो कुठेही नाही सापडला. त्यावरती कल्पना म्हणते की हो ना, आम्ही सगळ्या खोल्या बघितल्या आणि बाहेर सुद्धा सगळीकडे शोधलं, कुठेही आम्हाला नाही सापडला चष्मा. आणि तेवढ्यात अस्मिता आता म्हणून जाते की मला तर असं वाटायला लागलं की सायली म्हणणार. तोच लगेच ती बोलायची थांबते. परत आता पूर्ण इकडे बघत म्हणते की तन्वीने तर मुद्दाम
कुठेतरी लपून ठेवल असेल असं म्हणते. त्यावरती अर्जुन म्हणतो की मग आपण एक काम करू, तन्वी परत आली ना, आपण तिला विचारू आणि मग तिच्याकडून तो चष्मा खेळू. आणि तो पूर्णांजीला विचारतो की तू मला खरोखर सांग बरं, तन्वीने तुझा चष्मा का लपवला? आणि प्रताप म्हणतो की हे पहा, ती वाट आहे, तिला असल्या गोष्टी करायची सवय आहे, अशी कारण मात्र तू देऊ नकोस. त्यामुळे आता मला दुसरी शंका येत आहे की यामागे नक्कीच काहीतरी वेगळं कारण आहे चष्मा लपवण्यामागे. त्यावरती आता पूर्णही सगळ्यांच्या बोलणं ऐकून घेते आणि म्हणते की अरे बा, तन्वीने चष्मा माझा लपवला आणि तुम्ही मात्र उलट तपासणी माझी घेतात तर. आणि तेवढ्यात सायली घरी येते आणि म्हणते की पूर्णाजी, उलट तपासणी तर घ्यायलाच हवी, त्याशिवाय खरं काय ते कसं कळणार बरं? तेव्हा आता पूर्णला असं वाटतं की नक्की सगळ्यांच्या समोर आपलं भांड खोडेल. तेव्हा आता तन्वी म्हणजे सायली पूर्णाईच्या समोर येते. पूर्णाई म्हणते की हा कसला पोरकटपणा आहे, तू माझा चष्मा का लपवलास बरं? असं कोणी वागत का? आणि तेवढ्यात अर्जुन विचारतो की अगं पण तू डॉक्टरांकडे का गेली होती, काय झालं होतं? तेवढ्यात आता पूर्णाई मात्र ही तिला तर मंदिरात गेलेली आहे असं सांगितलेलं असतं. ती अर्जुनकडे पाहत असते आणि सायली धक्क्यानेच अर्जुनकडे पाहते. मी डॉक्टरांकडे गेलेली आहे हे मात्र अर्जुनला कसे समजले? पूर्णाजी लगेच विचारते की अरे मगाशी तर तू म्हणाला होता की तन्वी मंदिरात गेलेली आहे म्हणून, आणि आता तर म्हणतोस की डॉक्टरांकडे का गेली होतीस? आणि तेव्हा आता सगळेजण एकमेकांकडे पाहायला सुरुवात करतात की नक्की आता काय उत्तर द्यायचं. तर पूर्णाजी आता सायलीलाच विचारते की तन्वी, सांग बरं, खरंच तू कुठे गेली होतीस? त्यावरती आता सायली म्हणते की हो, मी अगोदर देवळातच गेले होते आणि त्यानंतर मी डॉक्टरांकडे गेले होते. तेव्हा कल्पना विचारते की अगो, पण तू डॉक्टरकडे का गेली होती? ते म्हणजे अगं, तुला जर काही होत होतं तर तू अश्विनला का विचारलं नाहीस? पूर्णाजी विचारते की तुला बरं वाटत नाही का तन्वी? अगं मग तू आम्हाला कुणालाच का सांगितलं नाहीस बरं? असं एकट्याने कोणी डॉक्टरांकडे जातं का? त्यावरती सायली म्हणते की नाही पूर्णाई, असं काही नाही, मी बरी आहे. जरा मला अशक्तपणा आलेला आहे ना, त्यामुळे असं होत. डॉक्टरांनी मला औषध लिहून दिलेली आहे आणि बाकी मी बरी. आता प्रताप म्हणतो की हो ना, मला सुद्धा आता होतं, कारण लहानपणी तन्वी तुझा चष्मा येथेच लपून ठेवायची आणि पुरून ठेवायची. आता पूर्ण होशत म्हणतात की 5 वर्षाची तन्वी आज माझ्यासमोर उभी आहे. सायली मात्र धक्क्याने पाहत असते की तन्वीच्या बाबतीत आता इतके सगळे येळकाळू कसे होऊ शकतात. तर जून सुद्धा पाहतोय. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.